रायगड आहे, राजगड आहे. कसं वाटतं एकूण ह्या सगळ्या गोष्टी पाहताना? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षापासून माहितीचं सरकार कारभार करतो. आणि त्यामध्ये ही मोठी अचिव्हमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला. ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. कारण आपण म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, कीर्ती, शौर्य 7 समुद्रापलीकडे पोहोचलंय आणि खऱ्या अर्थाने ते आता पोहोचलंय. आणि मी यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केंद्राकडून देखील शिफारस केली आणि आमचे सांस्कृतिक विभागाचे तत्कालीन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार खरगेजी, आताचे आपले आशिष शेलार, आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री मी होतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा केला. आणि मी असताना त्याची सुरुवात झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब असताना ते आपल्याला मोठं अचिव्हमेंट जे आहे ती जागतिक वारसा यादी आपले 12 किल्ले यांची नोंद झाली. ही खऱ्या अर्थाने एक जगाला हेवा वाटावा अशी मोठी घटना आहे. आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा यामुळे नव्या पिढीला प्रेरणा, ऊर्जा मिळत राहील. आणि खऱ्या अर्थाने आता या 12 किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील, जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा. आज आता 2 कार्यक्रम जे आहेत आणि त्याचबरोबर आम्ही शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले याचं जतन आणि संवर्धन करण्याची मोहीम देखील हाती घेतलेली आहे. आणि त्यामुळे शिवभक्तांना देखील आवाहन आणि विनंती आहे की आपले गडकोट किल्ले त्यांचं पावित्र्य, मांगल्य आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे. ओके.